नमस्कार, मी वन्यजीव रक्षक प्रवीण भालेराव मुरबाड तालुका। सध्या आमचे सर वैभव कुलकर्णी हे डोंबिवलीवरून आलेले आहेत। निसर्ग विज्ञान संस्थेमध्ये ते काम करत आहेत आणि काम खूप मोठ्या लेवलला आहे त्यांचं, की ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कधी जर का कोणी घरातलं कर्त कमवतं सर्पदंशाने दगावलं तर त्यांची आपल्याला पोकळी तर भरून काढता येणार नाहीये, पण मागील लोकांना काहीतरी आधार म्हणून आपण सरकारकडे मागणी करत आहोत। तर अशाच माध्यमातून आपल्याला कळालं की मोहीपाडा या गावामध्ये एक आपल्या ताई होत्या, त्यांना सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर काय झालं होतं नक्की ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांचं चिरंजीव आहेत आणि त्यांचे पती आहेत तिथे, तर त्यांच्याशी बोलायला आलो आहोत। तर कधी झालं होतं ही बाई? 7 फेब्रुवारी। आणि कसं झालं होतं? शेतावर चाललेली, म्हणजे शेतावर काय करत होते? धुण्यासाठी। आणि बाईक कशी झाली होती? डाव्या बाईला 4 ठिकाणी झाली होती। मग त्यानंतर तुम्ही प्रथमोपचार काय उपचारासाठी इनोव्हा इथं नेलेला। बाईट झाला तर कुठला साप चावलेला काय माहिती? नाग होता। नाही होता म्हणजे तुम्हाला तो ओळखता येतो? हा, पप्पांनी पाहिजे सोबत तुम्ही बघितले समोरी त्यांच्या बरोबर होते का? ही घटना कधी घडलेली? 7 फेब्रुवारीला 3:30 वाजता। 3:30 म्हणजे दुपारी 3:30 म्हणजे शेतात काम करताना 4 तास येतो। आणि मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? आम्ही गाडीतून गावामध्ये गावात पोहोचलो। मी सांगितलं का डॉक्टर सांगितलं जास्त वेळ झाली आपण लगेच गेलो होतो? 10 मिनिटात, 15 मिनिटात। आणि त्याच्या आधी इकडे काय गावचे डायरेक्ट मग डॉक्टरांना वेळ उपचार करायला वेळच मिळाला नाही? आणि ते रक्त काढा ते सिटी चेक केली? हां, ECG केले 2 वेळा। दवाखान्यात इंजेक्शन दिले। इंजेक्शन दिले, ब्लडच बाहेर नाही आलं। इंजेक्शन लावून ब्लड बाहेरच नाही आलं। आणि ECG केली 2 वेळा। त्यांना याच्या आधी दुसरं काय आजार वगैरे होतं का? नाही, काही नाही। आजार असतील तर मग काय त्रास होतो? मग जास्तीत जास्त मृत्यूचं कारण भीती असू शकते, कारण एवढ्या कमी वयात तरी सर्पदंशाने मृत्यू होत नाही कधी। आणि आपल्याकडे भीतीच एक काय म्हणतो किती वाजता त्यांचा मृत्यू झाला? 3:30 वाजता 40 पर्यंत 45 मिनिटात 10-15 मिनिटातून दवाखान्यात आलेला। त्यांनी शूट केलं। बाईट झालेला 4 वाईट झाले। कुठे झाले? शेतावर नाही, शेतावर म्हणजे हाताला झाला का पायाला? डाव्या पायाला झाले। मला कुठलं तरी माहीत झालं की साप वाटतं अडकला होता ना? नाही, असे लोक बोलतात पायच पडले, पायच पडला। इथे चावला तुम्हाला साप चावला। मी वळून बघितला नंतर त्यांनी 2-3 वेळा करून घेतली शिरांवर डॉक्टर पण बोलले नंतर मेन शिरावर चावलेला आहे। मला समजलेलं की इथे ताईंना सर्पदंशाने मृत्यू झालेला। हा माझा मित्र प्रवीण भालेराव, त्यांनी मला ही बातमी दिलेली, त्या संदर्भात मग आम्ही आलेलो। सर, आपलं नाव काय? मी सतीश काशीनाथ देसले, ग्रामपंचायत चिखलगावचे उपसरपंच। यांचे मिसेस ग्रामपंचायत सदस्य होत्या। यांचं निधन 7 फेब्रुवारी शेतावर जाता वेळेस सर्पदंश झाला। सर्पदंशमध्ये आकस्मिक निधन झालं। मग सर, माझी अशी विनंती होती की आम्ही या संदर्भात बऱ्याच ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहेत। मला काही ग्रामपंचायतनी पण पत्र दिलेले या अशा ह्याच्यामध्ये। तर आम्ही मुख्यमंत्री, वनमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री
ह्यांना सातत्याने आम्ही पाळ करत आहोत की सर्पविंचूदंशाने कोणाचा मृत्यू झाला आणि करता जर ऑफ झाला तर त्याच्या कुटुंबास काहीतरी मदत मिळाली पाहिजे. नाही, खरोखर आहे. कारण- सरकारने ही मदत अशी करायलाच पाहिजे. कारण अशी मदत आता परत कुठल्याही शेतकऱ्याला आणि कुठल्याही पीडित लोकांना अशी मिळालेली नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पण तुम्हाला कुठलाही व्यवहार पत्रव्यवहार करायचा असेल ग्रामपंचायततर्फे तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि ग्रामपंचायततर्फे. चालेल सर, मला आपली मदत लागेलच. कारण माझं असं म्हणणं आहे की काही राज्यांमध्ये दिली जाते, मग पण या राज्याला काय नाही हे करता, मग या राज्यातही द्यावी. तर माझी अशी इच्छा आहे की आपण सरपंच आहात, त्यामुळे जर तुम्ही एक पत्र दिलं या संदर्भात हो, देऊ. तर जास्त सोयीस्कर होईल. आणि सर माझी अशी इच्छा आहे की आपल्याला आपले माननीय खासदार साहेब किंवा आमदार साहेब ह्यांना म्हणजे माझे असं सुचवत वाटतंय की जातीने आपण यामध्ये लक्ष घालावं या विषयावरती आणि काहीतरी यातनं मार्ग काढावा. असं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमची जी संस्था जे काम करते ना त्याला कोणतरी एक वाचा फोडण्याचं काम चालू आहे. तुमचं चांगलं कार्य आहे. कारण सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काय जरी धागा लागतो तुमची संस्था तिथपर्यंत जाते. तुम्हाला कुठेतरी खंतही वाटते की सरकार याचा फॉलोअप घेत नाही. त्यामुळे लवकरात लवकर फॉलो घ्यावा असं सरकारने वाटतं. थँक्यू सर. धन्यवाद.